शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी नीला अभ्यंकर आज 18व्या दशकावरती आणि माझे विचार सांगणारे. 18व्या दशकाचं नाव आहे बहुजिनसी. मानवी जीवनामध्ये अनंत शक्ती आहे. असं म्हणतात की मेंदूचा फक्त आपण 1/4 भाग वापरतो, बाकीचा भाग आपण वापरत नाही. साधकाने हे सर्व गुण आत्मसात करावे म्हणून ह्या दशकाचे नाव बहुजिनसी असं ठेवलेलं आहे. पारमार्थिक माणसाने फक्त ध्यान आणि जपच करायचा नसून त्याला सर्व भोवतीच्या जगाचे भान असले पाहिजे असं समर्थाने ह्या दशकात सांगितलंय. आपल्या सनातन धर्मामध्ये व्यासोशिष्ठम जगत सर्वम असं म्हणतात. म्हणजे सगळं जे कोणी जे बोलतात ते व्यासाने अगोदरच बोललेलं आहे. त्यांना सर्वच प्रकारचं ज्ञान आहे. त्यांना 18 आकडा फार प्रिय. 18 पुराणं, 18 उपपुराणं, गीतेचे 18 अध्याय ह्या आकड्यात जणू ब्रह्मविद्या आहे. 1 म्हणजे एकटे परब्रह्म आणि 8 म्हणजे अष्टधा प्रकृती. 1 वर 8 म्हणजे 18 आकडा महत्त्वाचा. मूळ प्रकृती जी नाना विद्या कलागुणाने युक्त असून तिने आपल्या आवरणाने मूळ परब्रह्माला झाकले. ते गुप्त झाकलेले परब्रह्म शोधण्यासाठी माणसाची जीवनभर धडपड सुरू असते. ज्याला समाज संघटन करायचे असेल त्यांनी 14 विद्या 64 कला आत्मसात कराव्या. एका अर्थाने हा दशक व्यक्तिमत्व विकासाचा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. समास पहिला, बहुदेवस्थान निरूपण. पहिल्या 1 आणि 2 ओवीत समर्थ गणपती आणि शारदेला वंदन करतायत. तुझं नमो गजवदना, तुझा महिमा कळेना, विद्याबुद्धी देसी जना लहान थोरांची. तुझं नमो सरस्वती, चारी वाचा तुझे दिस्फूर्ती, तुझे रूप मी जे रूप जाणती ऐसे थोडे. आणि अशा प्रकारे माणसाच्या स्वभावानुसार आणि आवडीनुसार परमेश्वर वेगवेगळी रूपे धारण करतो. समासाच्या पहिल्या 15 ओव्यात अनेक देवांची नावं समर्थ देत आहेत. देव सगुणात आला की सर्व सोपस्कार सोहळे सुरू होतात. सृष्टी रचेता चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव, पालनकर्ता म्हणजे विष्णू हा सतत रामनाम घेणारा, संहारकर्ता म्हणजे महेश याची आठवण समर्थांनी काढलेली आहे. धन्य धन्य भोळा शंकर, दयाच्या देण्यास नाही पार, राम नाम निरंतर जपत आहे. धन्य विष्णू पालन करिसी, एकांशी सकळ जीवांसी, वाढविसी वर्तविसी जाण जाणो. आणि अशा प्रकारे समर्थांनी पुढे सर्व देवांचा देव इंद्र, व्यंकटेश, बालाजी, बनशंकरी, खंडेराया, तुळजाभवानी, पांडुरंग, रामकृष्ण इत्यादी अवतार या सर्व देवांचे वैशिष्ट्य सांगून या सर्वांचे दर्शन त्यांनी घेतलेले आहे. काही देवांना कशा कशा प्रकारचे नैवेद्य दाखवावे लागतात याचेही मिस्किलपणे आणि वर्णन समर्थ या समासात करतात. जसं व्यंकटेशाला वेगवेगळे वडे धिरडी, तर खंडोबाला भरीत रोडगा, मारुतीला उडदाच्या वड्याची माळ, तर बनशंकरीला तर 60 भाज्यांचा नैवेद्य लागतो. पांडुरंगासमोर कथा कीर्तनाचा गदारोळ सुरू असतो. हे सर्व सांगितल्यावर समर्थ म्हणतात, पण खरं सांगू का, खरा देव हा वेगळाच आहे. शुद्ध जाणीव रूप अंतरात्मा हा खरा देव म्हणून 16व्या ओवीत म्हणतात, सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ, भूमंडळी भोग सकळ तयासीच घडे तो खरा देव आहे. म्हणून नैवेद्य शेवटी अंतरात्म्यालाच पोचतो. कुठल्याही देवाला जरी दाखवला तरी शेवटी त्या अंतरात्म्यालाच हा नैवेद्य पोचतो. म्हणून समर्थ म्हणतात, कितीही देव शोधले, दर्शन घेतले तरी अंतरात्म्याचे दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला समाधान मिळणार नाही. म्हणून 21व्या ओवीत समर्थ म्हणतायत, प्राणी स्वाभिमाने भुलले, दैयाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असुनी. आणि म्हणून समर्थ काय म्हणतायत की तुम्ही त्या अंतरात्म्याला ओळखा आणि त्याची पूजा करा.
सर्वसाधारण माणसे देहाला देहाभिमानाला भुलतात आणि देहच खरा आहे असं मानतात, पण अंतरात्म्याकडे लक्षच देत नाही. म्हणून 24वी जी ओवी आहे ती साराची ओवी आहे. अंतर्निष्ठ ती तुके तरले, अंतर्भ्रष्ट ती तुके बुडाले, बाह्याकारे भरंगळले लोकाचारे. म्हणजे जे अंतर्मुख होतात तेच फक्त काय होतात तर तेच तरतात. म्हणून तुम्ही अंतर्मुखा असा समर्थांनी सुंदर उपदेश या पहिल्या समासात केलाय. दुसरा जो समास आहे त्याचं नाव आहे सर्वज्ञ संघ. अंतरात्मा हाच जगदीश्वर आहे, त्याने हे विश्व तयार केले आहे. बघा, आपण आपल्या 2 डोळ्यांनी पण त्या जगदीश्वराला काही पाहू शकत नाही, पण विवेक शक्तीने त्याला जाणून त्याचे अखंड चिंतन करावे आणि आपण शांत राहावे असं समर्थांनी इथे सांगितलंय. अंतरात्म्याला जो जाणतो तो ज्ञानी आणि अशा आत्मज्ञानीला समर्थ जाणता म्हणतात. पहिल्या 24 ओव्यांची सुरुवात जाणत्या शब्दाने समर्थांनी केलेली आहे. काय काय शिकायचं हे इथे सांगतायत. 7, 8, 9 ओवीमध्ये जाणत्याचे कासेसी लागावे, जाणत्याचे औषध घ्यावे, जाणता सांगले ते करावे पथ्य आधी, जाणत्यापाशी परीक्षा शिकणे, जाणत्यापाशी तालीम करणे, जाणत्यापाशी पोहणे अभ्यासावे, जाणता बोले तैसे बोलावे, जाणता सांगेल तैसे चालावे, जाणत्याचे ध्यान घ्यावे नाना प्रकारे. त्यामुळे जाणत्यापाशी तुम्ही सर्व गोष्टी शिका असं समर्थ आपल्याला सांगतायत. जसं दत्तात्रेयांनी 24 गुरु केले, इथे आपल्याला ह्याची आठवण होते. 64 कलांपैकी ज्या कलेत जो निपुण आहे ती कला त्याच्याकडून शिकावी. हे सर्व गुण समर्थांजवळ आहेत, कारण ते जाणते आत्मज्ञानी आहेत. त्यांचा व्याप, दूरदर्शीपणा, प्रसंगावधान, आपलेसे करण्याचा गूढ म्हणजे हा विशेष, विवेक, वैराग्य, करुणा, दया, भक्ती, ज्ञान, योग, ध्यान, अलिप्तपणा या दैवी गुणांबरोबरच गायन, वादन, लिहिणं, वक्तृत्व हे सर्व गुण त्यांच्यात होते आणि ते त्यांनी आपल्या शिष्यांना महंतांना शिकवलेले आहेत. ओवी 24 ते 28 उपासनेच्या पद्धतीवर समर्थ लिहित आहेत. भगवंताजवळ बसणं म्हणजे उप अधिक आसन बसून अखंड संवाद करणं ती झाली उपासना. म्हणून 24व्या ओवीत समर्थ म्हणतायत, परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद, तेणेकरिता आनंद उदंड होतो. परमेश्वरे निर्मिले ते अखंड दृष्टीस पडते, विवर विवरो समजावे ते विवेकजनी. जितुके काही निर्माण झाले तितुके जगदेश्वरे निर्मिले, निर्माण वेगळे केले पाहिजे आधी. तो निर्माण करतो जना, परी पाहो जाता दिसेना, विवेक बळे अनुमाना आणिता जावा. हा सर्व भाग आपण मागच्या ओव्यातून पाहिलेच आहे. 26व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, जितके काही निर्माण झाले तितके जगदेश्वर निर्मिले. म्हणजे जे जे काही जगात निर्माण झाले आहे ते ईश्वर निर्मित आहे, पण तो जगदीश्वराहून मात्र हे जे जगनिर्मित जग आहे ते वेगळं आहे, हे आपण लक्षात ठेवावं. त्याच्या अखंड ध्यानाने योगक्षेम तो चालवतो आणि त्यासाठी भक्ताने भगवंताला अनन्य शरण जायला पाहिजे, तरच देव भक्ताची काळजी करतो. अनन्यास चिंतयंतो माम ये जनः पर्युपासते, तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. जो भगवंतासाठी जगतो त्याची काळजी भगवंत करतो. आणि म्हणून 29व्यात ओवीस समर्थ म्हणतायत, ध्यान धरीना तो अभक्त, ध्यान धरिले तो भक्त, संसारापासून मुक्त भक्तांचं करी, असा हा भगवंत आहे. 30व्या ओळीमध्ये समर्थ करतायत की उपासना करता करता देवच भक्त, देव आणि भक्त वेगळे राहत नाहीत, ते सगळे एकच होतात. म्हणून 30वी ओवी समर्थ म्हणतात, उपासने ते शेवटी देवाभक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. राम आणि दास यांचं ऐक्य होतास दास लोक पावतो व राम आणि दास एकच होतात. सर्व जीवन राममय होतं. राम करता हा भाव त्यांचा पक्का असतो. म्हणून देव ठेविले तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, देव पाहाया गेलो देव होऊनची ठेवो, अशी आपल्याला इथे आठवण होते. 3रा जो समास आहे ह्याचं नाव आहे निस्पृह शिकवण. आत्तापर्यंत निस्पृह लक्षणाचे समास चार झालेले आहेत. स्वतः समर्थ निस्पृह होते, काही न मागावे शिष्यासी हा त्यांचा माना होता. एकदा शिवाजी महाराज आजारी पडले आणि म्हणून शिवाजीला समर्थांनी आपलं तीर्थ पाठवलं आणि तीर्थ घेऊन कल्याण स्वामी जे आहे ते तीर्थ घेऊन आणि शिवाजी महाराजांकडे साताऱ्याला गेले. तीर्थ दिलं, नमस्कार करून झाला. मग ते म्हणाले की तुम्हाला काही हवं आहे का? मग कल्याण स्वामींच्या एकदम लक्षात आलं की आपले जे लहान भाऊ दत्तात्रय स्वामी आणि ते शिरगाव मठाचे मठाधिपती आहे, त्यांच्याकडे काही नाही आहेत. म्हणून कल्याण स्वामी म्हणाले
इच्छा जर असेल तर 11 गायी द्या. आता राजानं 11 गायी म्हणजे काय खूप जास्त झाल्या का हो? म्हणून त्या राजाने सत्वर त्या गायी दिल्या. जेव्हा कल्याण स्वामी परत आले, संबंध म्हणजे काय काय घडले त्या गोष्टी कल्याण स्वामींनी शिवाजी महाराजांना सांगितलं. तेव्हा शिवाजी महाराज एकदम चिडले आणि म्हणाले, माझा बाणा काय आहे तर काही न मागावे शिष्यासी, व तुम्ही का मागितले त्या गायी? आणि म्हणून रागवले आणि त्याला तिथून हकललं आणि परांड्याला पाठवून दिलं. काहीतरी कारण काढून कल्याण स्वामींना आपल्यापासून त्यांना दूर करायचं होतं. परंतु काही न मागावे शिष्यासी हा जो बाणा आहे हा लाडक्या कल्याण स्वामींशी सुद्धा आणि कसे वागलेत हे आपल्याला दिसतं. असे हे समर्थ अत्यंत सगुण निस्पृह आहेत. समर्थ म्हणतात 2 शत्रू प्रत्येकाने टाळावेत. एक म्हणजे आळस आणि दुसरा म्हणजे कुसंगती. जीवन जर सार्थकी लावायचं असेल तर या शत्रूंपासून दूर आपण राहिलं पाहिजे. ज्याच्यापाशी विद्या नाही, शहाणपण नाही, उत्तम गुण नाही, शिकण्याची इच्छा नाही, अशा माणसाचं जीवन वाया जातं. पहा पहा, आपण ओंजळीमध्ये साधी नुसती ह्याची प्राजक्ताची फुलं घेतली आणि ती फुलं आपण खाली ठेवली तरी आपल्या हाताला कसा सुंदर वास येतो. पण तीच जर घाणेरीची फुलं घेतली तर लगेच त्या घाणेरीचा घाणेरडा वास येतो. म्हणून समर्थ म्हणतायत की नेहमी संगती जी घ्यायची ती चांगली संगती घ्यायची, सत्संगती घ्यायची. पहिली ओवी ही अत्यंत महत्त्वाची आहे. दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य, म्हणून त्याचा नाश करता कामा नये. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश. दास म्हणे सावकाश विवेके पाहता, न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक, अविवेके प्राणीरंक ऐसा दिसे. अत्यंत दुर्लभ असं हे शरीर तुम्हाला मिळालेलं आहे आणि त्या शरीराचा तुम्ही नाश करू नका, असं समर्थ आपल्याला इथे उपदेश करतायत. समर्थांनी दासबोधामध्ये विवेक शब्द अनेक वेळा वापरला आहे. त्यांचा तो आवडता शब्द आहे. बघा, जेव्हा पापपुण्य सम होतं त्याच वेळेला हा देह मिळतो. म्हणून समर्थांनी सावकाश आणि विवेक हे 2 शब्द पहिल्या ओवीत वापरलेत. दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश, दास म्हणे सावकाश विवेक पाहावा. म्हणजे 2 शब्द हे समर्थांनी जाणून बुजून वापरलेत. अशा प्रकारे त्यांच्याजवळ नाही हे त्याचे वर्णन 2 ते 10 ओळीमध्ये करतायत. म्हणजे ज्याच्या कोणाकोणाकडे काय काय नाही आहे, ऐहिक काय किंवा पारमार्थिक पातळीवर विवेक शहाणपणाशिवाय मानवी जीवन यशस्वी होऊ शकत नाही. अस्थिर शीतळ जमतील भूत ही तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणून विपन्न अवस्थेमध्ये माणसाला पोटभर खायला नेसायला वस्त्र पुरेसे मिळत नाही. त्यासाठी माणसाने विवेक करावा. म्हणून 5व्या आणि 6व्या ओवी समर्थ म्हणतायत, मूर्ख आळशी आणि तरुण सर्वांविषयी दैन्यवाणा, काही मिळे ना कोणा काय म्हणावे. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी म्हणून नाही. अशा पहिल्या 10 ओव्या समर्थांनी म्हटलेल्या आहे. माणसाने विवेक करावा, पश्चाताप झाल्यावर आळस सोडावा, बळेच परमार्थ साधना करावी. जेव्हा माणूस परमार्थ करायला लागतो तेव्हा त्याला त्याची गोडी पहिली वाटत नाही. आपण जर जप करायला लागलो तर जपामध्ये आपल्याला गोडी वाटत नाही. पण जसा आपण जप जास्त करायला लागलो की मग तो माझ्याजवळ आहे, तो माझ्याकडे बघतोय हा भाव आपला पक्का होतो आणि मग जपाचा कंटाळा येत नाही. आणि म्हणून 12व्या ओवीत समर्थ म्हणतात, एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधन, यत्नी आळसाचे दर्शन होऊ नये. अवगुण अवघेचे सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ. म्हणून माणसाने विवेक करून पश्चाताप झाल्यावर आळस सोडायला समर्थ सांगतायत. आत्मोन्नतीसाठी भरपूर वाचन करावं, नित्य नेमाने पाठांतर करावं, दुसऱ्याचे अंतःकरण जाणावं आणि एकांतात अंतरात्म्याची उपासना करावी. पाठांतर असले म्हणजे आचरण करताना त्या उपदेशाचे आपल्याला स्मरण होतं. म्हणून समर्थ 19 आणि 20व्या ओवी समर्थ सांगतायत, पाठ उदंडचे असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितले गोष्टीचे असावे स्मरणांतरी, अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो द्यावा अर्थमनी. आणि असं सुंदर उपदेश करून समर्थांनी 3रा समास संपवलाय. 4था जो समास आहे हा देह दुर्लभ निरूपण. एक लाकूड तोड्याची गोष्ट सांगते. एक लाकूड तोड्या होता. रोज सकाळी उठून तो जंगलात जायचा, लाकूड तोडायचा, त्याच्या मुळ्या करायचा आणि जाऊन तो विकायचा. ज्या रस्त्याने जाता त्या रस्त्यावर एक संतांचं घर होतं. संतांना त्याची कीव आली म्हणून ते म्हणाले, त्याच्या त्या जंगलाच्या थोडासा पुढे गेलास ना की म्हणजे मग खूप दाट जंगल आहे, तू तिथे जा
आणि तिथून तू लाकडं तोड. त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो गेला. त्यांनी रोज लाकडं नियमाप्रमाणे वागायला लागला. असं करता करता अर्ध जंगल संपत आलं. एक दिवशी एक जाणकार माणूस भेटला. तो मला, अरे तू ही काय विकतोयस? ही सगळी जी लाकडं आहेत ना, ती सगळी चंदनाची लाकडं आहेत. तू चंदनाची लाकडं विकतोयस? अरे ही साध्या किमतीत विकतोयस. ह्याची जी किंमत आहे ती अनमोल आहे. समर्थ आपल्याला तेच सांगतायत की नरदेहाचं महत्त्व काय आहे. अरे नरदेह हा 84 लक्ष योनीनंतर तुम्हाला मिळाला आहे आणि पुढे देह पडल्यावर परत नरदेह मिळेल का हे तुम्हाला माहिती नाही. आणि म्हणून पहिल्या दशकात समर्थांनी नरदेहाचं स्तवन केलंय. आणि म्हणून मी ही लाकूड तोड्याची गोष्ट सांगितली की त्या लाकूड तोड्याने सगळं अर्ध म्हणजे आपलं आयुष्य संपत आल्यावर जर आपल्याला हा देह दुर्लभ आहे हे जर कळलं तर उपयोग काय. म्हणून देह दुर्लभ आहे हे आपल्याला लवकर लहानपणीच कळलं पाहिजे. कारण देह हे साधन आहे, ब्रह्मपद हे साध्य आहे. हा जर भवसागर ओलांडण्याकरता आपल्याला देह हे तारू आहे. जशी ती नाव आपल्याला समुद्राच्या पार करते तसा हा भवसागर पार करायला हा देह आहे. म्हणून फाजील लाड करू नका, पण त्याची हेळसांड सुद्धा करू नका. म्हणून समर्थ 9व्या ओवीत म्हणतायत, पुरश्चरणे अनुष्ठाने गोरांजने धूम्रपाने शीतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरता करावी. म्हणून सगळे जे उपाय, ह्या ज्या उपासना आहेत ह्या सगळ्या देहानेच होणार आहेत. म्हणून पहिल्या 25 ओव्यामध्ये देहाकर्त्याने सुरुवात केली आहे. नाना प्रकारचे कवित्व, ग्रंथ, अध्ययन, श्रवण, मनन, कर्म, योग, भक्तियोग, ज्ञानयोग, दान, धर्म, चतुर्विधा भक्ती इत्यादी सगळ्या ज्या गोष्टी आहेत या नरदेहातच शक्य आहेत. पाप पुण्य या देहाच्या साह्याने आपण मिळवू शकतो. म्हणून सगळ्या जे या पहिल्या ओव्या देहाकरता नवविधा भक्ती, देहाकरता विषय भोगो, देहाकरता अवतारी आचारी समर्थांनी सुरुवात केलेली आहे. देहाकरता दानधर्म, देहाकरता नाना स्वार्थ, देहाकरता नाना अर्थ, देहाकरता होईजे वर्थ आणि धन्य. म्हणून देह हा महत्वाचा आहे. भगवंताला अवतार ह्या शरीरातच जगाच्या कल्याणाशी घ्यावा लागला. श्रीराम, रावण हे मानवच होते. एक जण सर्वोत्कृष्ट ठरला तर एक जण खलनायक ठरला. बघा, आपण रामाची पूजा करतो, रामाचे गुण वाखाणतो, रामाची मंदिरं सर्वदूर आहेत, पण रावणाची कुठे मंदिरं नाही आहेत, त्याचं कधी आपण गुणगान करत नाही. म्हणून गुण आपण फक्त रामाचे म्हणजे हे करतो. म्हणून अंतरात्म्याचं देह हेच लाडकं निवासस्थान आहे. मोठमोठे संत, महंत, शास्त्रज्ञ, गायक, कवी, लेखक हे सर्व ह्या देहाच्या साह्यानेच कार्य करू शकले. आणि म्हणून हा देहाचे फाजील लाड करू नका, पण देहाची तुम्ही हेळसांड पण करू नका. कारण देह हा अत्यंत महत्वाचा आहे. या देहानेच देहीला मिळवायचं आहे, म्हणून त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. भगवंताला हा एकटा होता. एकोहम बहुश्याम हा संकल्प त्याला देहामुळे शक्य झाला. म्हणून 28व्या ओवीत समर्थ म्हणतायत, हरिसंकल्प मुळी होता तोची फळी पाहावा आता नाना देहांतरी तत्वता शोधिता बळे. म्हणून नीट वापरून देह सार्थकी लावावे. मानव देहा वाचून जगात काहीच करता येत नाही. परस्परांना जो आपण नमस्कार करतो तो देहा नसून त्या आतल्या देहीला असतो. परस्पर देवभो हा भाव असला पाहिजे. समर्थाने शेवटी सुंदर मुद्दा मांडलाय. तुम्हाला परमेश्वराचे पूजन करायचे असेल तर एखादा देह संतुष्ट करा, असं समर्थ म्हणतायत. 34व्या ओवीत समर्थ म्हणतायत, देहामध्ये आत्मा असतो, देहे पूजिता आत्मा तोषतो, देहे पीडिता आत्मा क्षोभतो, प्रत्यक्ष आता. म्हणजे समजा एखादा अगदी खूप भुकेलेला माणूस आलाय आणि त्याला जर आपण गरम गरम जेवायला दिलं तर तो जो संतुष्ट होतो तो त्याचा देह संतुष्ट होता, त्याचा आत्मा संतुष्ट होतो. म्हणून त्या आत्म्याला आपण संतुष्ट केलं पाहिजे. बघा, आपल्याकडे किती सुंदर पद्धत आहे की नवरात्रामध्ये आपण एखाद्या बाईला घरी बोलवतो, तिचे पाय धुतो. नंतर मग का सगळं एवढं करतो की ती बाई म्हणजे आपली मैत्रीण नसून ती एक देवीचं रूप आहे. ह्या रूपात तिला आपण बघतो. खडा नारळाने तिची ओटी भरतो. किती उदात्त कल्पना आहे. म्हणजे सर्वदूर परमेश्वर आहे. म्हणून गाढवाची पूजा करू नका असं समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणून समर्थ म्हणतायत, सगट भजन करून येते तरी मूर्खपणा अंगी लागते, गाढवासी पूजिता कळते काय त्याला. म्हणून विवेक जागा हवा आणि विवेकाने वागावं हे समर्थ आपल्याला सांगतायत. पण त्याच वेळेला समर्थ सांगतायत, जो पूज्य असेल त्याला पूजा म्हणजे घेण्याचा अधिकार आहे. दुर्लभ देह राष्ट्रोद्धारासाठी परोपकारासाठी झिजवावा. नुसता आला देह जन्मासी आला, गेला मरून गेला,
ह्या जीवनाला काही अर्थच नाही. म्हणून जीवनाचे सार्थक करावे. परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य सांगावी खूण, परंतु अध्यात्मग्रंथ श्रवण होता उमजे. पूज्य पूजेसी अधिकार, उगेची तोषवावे इतर, दुखवू नये कोणाचेही अंतर, म्हणजे बरे. असा सुंदर उपदेश समर्थांनी केलेला आहे. समास 5वा, करंट परीक्षा निरूपण. करंटा म्हणजे आळस, मूर्खपणा, दुश्चितपणा. हा शब्द दासबोधामध्ये खूपदा आलेला आहे. अनुकूलता असूनही जो त्याचा लाभ घेत नाही त्याला समर्थांनी करंटा म्हटलंय. पहिली जी ओवी ती खूप छान आहे. धान्य उदंड मोजिले, परित्या मापे नाही भक्षिले, विवरल्या वीण तैसे झाले प्राणी मात्रासी. काय सुंदर म्हणजे बघा अर्थ आहे. आपण ज्या मापाने धान्य मोजतो ते धान्य म्हणजे मोजल्यानंतर ते धान्य कधी त्या मापाला कधी चिकटतं का हो? कितीही धान्य तुम्ही जरी मोजलं तरी ते धान्याचं माप ते रिकामंच असतं. तसंच समर्थ म्हणतायत, भरभर पुस्तकं वाचली, अमाप पाठांतर केलं, पण त्याचं जर मनन चिंतन आपण केलं नाही त्याचा उपयोग काय? तो कोरडाच. मोठमोठे भागवत सप्ताह पारायणे आयोजित केली, संत सहवास खूप झाला, पण जर आचरणात जर काही आणलं नाही, तुम्हाला त्याचा काही फरकच पडला नाही, तर मग ह्याचा उपयोग काय? म्हणून हा सर्व व्याप जो आहे तो व्यर्थ आहे. यासाठी समर्थांनी इतकी छान उदाहरणं दिली आहेत. 8व्या उदाहरणामध्ये समर्थ म्हणतायत, पसेवरी वैरण घातले, तातडीने जाते बोडिले, तेने पीठ बारीक आले, हे तो घडे ना. पूर्वीच्या काळी आणि गिरण्या नसायच्या तेव्हा आपण जात्यावरती संगू दळायचो. तर जात्यामध्ये काही माफक प्रमाणामध्ये धान्य घातलं तर बारीक पीठ येईल, पण तुम्ही जर पसाभर धान्य घातलं तर पीठ मिळणार नाही, धान्य तसंच येईल. जेवणाऱ्याने भराभरा घास कोंबले तर काय होणार? काही होणार नाही, त्याचं अन्न पचणारच नाही. घासामागे घास घातला, अवकाश नाही चावायला, अवघा बोकणा भरिला, पुढे कैसे. समर्थ आपल्याला जागं करतायत की जी तुम्ही पुस्तकं वाचताय त्याचं चिंतन मनन जर तुम्ही केलं तर उपयोग आहे. नाहीतर मी हे वाचून टाकलं, मी ह्या परीक्षा दिल्या, मी हे केलं, या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. औषधाचे ज्ञान नसलेल्या वैद्याकडे गेल्यास अपायच होणार. सोनेही नेहमी तावून सुलाखूनच घ्यावे, नाहीतर फसगत होणार. म्हणून प्रपंचात परमार्थात प्रचितीचे अनुभवाचे बोलणे हवे. तत्वज्ञानही अन्वय व्यतिरेक पंचीकरण पाच तत्वे त्रिगुण 4 देह यांचे सूक्ष्म अर्थ नीट समजावून घ्यावेत आणि त्याचं मनन करावं, चिंतन करावं, त्याचा अभ्यास करावा. आणि त्यासाठी काय पाहिजे तर आचरण शुद्ध, पवित्र, निस्पृह हवं. शब्दाने झालेले ज्ञान अनुभवता आले तर त्याचा प्रसार होईल, नाही तर फजिती होईल. असे होऊ नये म्हणून करंटा महंत नसावा, ही समर्थांची कळकळ त्यांनी इथे बोलून दाखवली आहे. प्रचितीचे ज्ञान मन पावे समाधान, अनुभवावीर्ण जाण निरर्थक, म्हणून खोट्याच्या नादी लागू नये, खरे स्वीकारावे. सत्याचा नेहमी विजय होतो हे नेहमी लक्षात ठेवा. इतके वर्ष झाल्यावर सुद्धा ते भिजत घोंगडं असलेलं जे एक होतं ते सुद्धा गेलं आणि अयोध्येचं मंदिर आणि काही वर्षांनी होणार जे सत्य आहे ते कशा सत्याचा उपयोग झाला आणि सत्य कसं सत्यच आहे ह्याची प्रचिती आपण मागच्या 2 महिन्यापूर्वी घेतलीच. म्हणून 26व्या ओवीमध्ये समर्थ सांगतायत, असत्य म्हणजे पाप, सत्य जाणावे स्वरूप, दोहीमध्ये साक्षेप कोणाचा करावा. 31, 32, 33 ह्या ओव्या वाचताना समर्थांनी स्वतःचाच अनुभव सांगितल्याचे आपल्याला जाणवते. पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारासार अनेक, सकळ शोधून या एक सार घ्यावे. समर्थांचं म्हणणं आहे सगळं बघावं, सगळं करावं, पण फक्त सार त्यातलं काढून घ्यावं. माये करता कोणी एक, अन्वय आणि भीतर एक, तो पाया नसता विवेक कैसा करावा. म्हणून श्रवण मनन जरी खूप केलं तरी काय केलं पाहिजे, चिंतन महत्वाचं आहे. माणसाने करंट लक्षणांचा त्याग करून उत्तम गुणांचा अभ्यास करावा, सत्संग करावा, नाना ग्रंथातील लक्षांश समजावून घ्यावा, मनन करावे, सारासार विवेक करून महावाक्याचे चिंतन करून आत्मनिवेदन साधावे, असं सांगून हा 5वा समास संपवलाय. 6वा जो समास आहे हा अत्यंत उत्तम समास आहे. हाच नाव आहे उत्तम पुरुष. बघा, आपण सुंदर दिसण्याकरता किती खटाटोप करतो, किती ब्युटी पार्लर आहेत, आपण सुंदर सुंदर वस्त्र नेसतो, सुंदर सुंदर त्यावरती मॅचिंग कपडे घालतो, दागिने घालतो, का तर लोकांनी सुंदर म्हणावं. समर्थांचं म्हणणं असं आहे, नाना वस्त्रे नाना भूषणे, येणे शरीर शृंगारणे, विवेक विचार राजकारणे, अंतर शृंगारीजे. वरून शृंगार करण्यापेक्षा तुमचं अंतर जो आहे ते तुम्ही शृंगारलं पाहिजे.
शरीर सुंदर सतेज, वस्त्रे भूषणे केले सज्ज, अंतरी नसता चातुर्य बीज, कदापि शोभा न पावे. सुंदर वस्त्राबी तुम्ही सुंदर दिसाल कबूले, पण तुमच्याकडे सद्गुण नसतील तर सद्गुण जर असतील आणि जर तुम्ही सुंदर दिसणार नसलात तरी काही फरक पडत नाहीये. म्हणून काय करावं, नेहमी सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणं हे जास्त महत्वाचं आहे. सर्व व्यर्थ आहे असं समर्थ सांगतायत, उगीच त्यामध्ये वेळ घालवू नये. म्हणून 3 ते 5 ओव्यांमध्ये अधम पुरुषाचे लक्षण समर्थ सांगतायत. अधम म्हणजे अफजल खान. हा जो समास आहे हा अफजल खानाच्या वधाच्या पूर्वीचा आणि अफजल खानाच्या वधाच्या नंतरचा असा हा समास आहे. तिसरी ओवी जी आहे तुंड, हे कसा आहे हा अफजल खान. अफजल खान वधाच्या पूर्वी समर्थांनी कसे गुरु असावेत, कसे शिष्य असावेत याचं हे उदाहरण आहे. त्यामुळे त्यांनी पत्र पाठवलंय आणि पत्रामध्ये त्यांनी अफजल खान निघालाय ह्या तर ओव्या आहेतच, पण पुन्हा ते म्हणताय की तुंड हेकांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्यायनीती अंतःकरणी होणार नाही. तरे शीघ्रकोपी सदा कदापि न धरी मर्यादा, राजकारण संवाद मिळवची देणे. ऐसे लौंद बेईमानी कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मारजनी राक्षस जाणावे. त्याला त्यांनी इथे राक्षस म्हटलंय या अफजल खानाला. या अफजल खानाच्या समासाच्या पहिल्या 12 ओव्यामध्ये समर्थाने शिवबाला जागं केलंय आणि शेवटच्या 10 ज्या ओव्या आहेत या अफजल खान वधानंतरच्या आहेत. त्यांचा वध बघा 10 नोव्हेंबर 1659 साली झाला. म्हणजे दासबोधचं लिखाण त्यावेळेला सुरू झालेलं आहे. म्हणजे समर्थांची दूरदृष्टी बघा. समर्थांचे जे महंत होते ते भिक्षामिसे प्रत्येकाच्या घरातली घरं शोधायचे आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन संबंध उत्तम हेरगिरी करायचे. त्यामुळे हा जो आहे अफजल खान हा निघाला आहे हे समर्थांच्या हेराने जाणलं होतं आणि म्हणून समर्थांनी त्यावेळेला शिवाजी महाराजांना जागं केलेलं आहे. अफजल खान हा कसा आहे, हा उंचपुरा आहे, हा धष्टपुष्ट आहे, हा अत्यंत क्रूर आहे, हा आत्मघातकी आहे, हा लबाड आहे, हा त्याला राक्षस त्यांनी म्हटलंय. म्हणून त्याला भेटायला जाताना तू नुसता नको जाऊस, चिलखत घालून जा. म्हणून 6व्या 7व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत, अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे, हट निग्रही न पडावे विवेकी पुरुषी. बहुतांशी करिता हट, तेथे येऊनी पडिले तट, कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही काळजी घ्या, नियमांचे एकतर्फी पालन करू नये. असं ठरलं तर ना की बरोबर काही न्यायचं नाही, बरोबर कोणाला ठेवायचं नाही, पण तो लबाड आहे म्हणून तुम्ही काळजी घ्या. अखंड सावधान असावे, असे राहून पराक्रम करावा. तुळजा भवानीची विशेष कृपा जरी असली तरी बेसावध राहू नका. समर्थ म्हणतायत, बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी, परंतु विचार पाहुनी कार्य करणे. म्हणून तिच्यावर विसंबून राहू नका. अफजल खान रूपी भयानक संकट आणि शिवाजीने जेव्हा परत केले तेव्हा समर्थांना अत्यंत दुःख झाले. कारण हा अफजल खान अशा ह्यानी आला होता की मी संबंध हा जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र बेचिराग करण्यासाठी आला होता. या एवढ्या मोठ्या म्हणजे अफजल खानाच्या अर्धे बिचारे शिवाजी महाराज होते आणि हा एवढा असा असणारा राक्षस जो होता त्याला जेव्हा मारलं तेव्हा ते एवढे खुश झाले आणि म्हणून त्यांनी 20व्या ओळीमध्ये इतकं सुंदर वर्णन केलंय. धर्मस्थापनेचे दर ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. त्यांनी ईश्वराचा अवतार म्हटलंय. इतके ते खुश झाले आणि या यशामुळे मात्र हुरळून जाऊ नका बरं का. अभिमानाने गाफील राहू नका. कारण तुमच्यातले सर्व जे गुण आहे ते म्हणजे ईश्वराचं देणं आहे. माणसाला जीवनातलं यश पचवता आलं पाहिजे. भगवंताच्या कृपेमुळे हे यश मिळाले ही जाणीव नेहमी आपण लक्षात ठेवावी. म्हणून समासातील 12वी ओवी त्यावेळची परिस्थिती आपल्याला सांगते. 12वी ओवी काय सांगते, म्लेंछ दुर्जन उदंड, बहुत दिसांचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. म्हणून सावधानता सोडू नका. आणि देणे ईश्वराचे या नावाने समर्थांनी सगळ्या शेवटच्या ओव्या दिल्या आहेत की हे सगळं जे तुम्हाला मिळालंय यश हे फक्त भगवंताच्या कृपेमुळे मिळाले. म्हणून खरे जे गुरु असतात ना ते खरे गुरु असे असतात. तुम्हाला ती बेडकाची गोष्ट आठवते ना, ते आता इथे पुन्हा सांगत नाही. असे समर्थ दरवेळेला आपल्या शिष्याला आणि जागं करतायत. जसं हनुमंताला श्रीराम आपला प्राण मानतात. हनुमंता मी तुझे ऋण फेडू शकत नाही रे एका जन्मात. इतकी उच्च भावना रामाची होती. इथे हनुमंताचा अवतार असलेले समर्थ आपल्या लाडक्या शिष्याला श्रीमंत योगी म्हणतायत. त्याच्या कार्याचा गौरव देणे ईश्वराचे म्हणून करतायत. गौरव तर करायचा पण अहंकार येऊ नये म्हणून जपायचे.
धन्य ही गुरु आणि शिष्य जोडी. त्यांनी असं म्हटलंय की उत्तम गुणाचा ग्राहक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्म वासना पुण्य श्लोक देणे ईश्वराचे. सकळ गुणामध्ये सार, तजविजा विवेक विचार, जेणे पाविले पैल पार, अरत्रीचा देव ब्राह्मण आचार विचार, कित्येक जनासी आधार, सदा घडे परोपकार, देणे ईश्वराचे. म्हणून आपण पण लक्षात ठेवावं, जेव्हा आपल्या जीवनामध्ये कधी यश येतं ते यश कोणामुळे येतं, त्याचा कर्ता कोण आहे हा भाव आपण विसरता कामा नये, म्हणजे आपल्याकडे अहंकार येणार नाही. 7वा जो समास आहे तो आहे जन स्वभाव निरूपण. पहिल्या ओवीतच समर्थांनी इतकी सुंदर ओवी लिहिली आहे की समर्थ म्हणतात, जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना. काहीतरी देणारा तो देव, आपल्या इच्छा वासना जो पूर्ण करतो तो देव. अशा देवांकडे गर्दी असते. बघा, असे काही आपल्याकडे तीर्थस्थानं आहेत जिथे लांबच्या लांब गर्दी असते, कारण लोकांची अशी श्रद्धा असते की ह्याला खूप पैसा मिळाला. आता तुमचे शिर्डीचे साईबाबा, सगळे जे नटनट्या त्यांच्याकडे का जातात? का शिर्डीच्या साईबाबांवरती प्रेम नाही आहे, पण आपण मागतो तो शिर्डी साईबाबा पूर्ण करतात या इच्छेने जातात, आणि म्हणून त्या ठिकाणी गर्दी असते. या समासामध्ये 20च ओव्या आहेत, पण त्या सर्व ओव्या चिंतनशील आहेत. सर्वसाधारणपणे सर्वजण सकाम भक्ती करतात, स्वार्थासाठी करतात. त्यांना भगवंत नको असतो, पण भगवंतांनी दिलेली कीर्ती, पैसा, सर्व सुख सोयी ह्या त्यांनी द्याव्यात ही त्यांची अपेक्षा असते. म्हणून समर्थ म्हणतायत, कष्टेविण फळ नाही, कष्टेविण राज्य नाही, केल्याविण होत नाही साध्य जनी. म्हणून कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही, काहीही भक्ती करायची नाही, आणि देवाने सगळं आपल्याला द्यावं या म्हणण्याला काही अर्थ नाही. म्हणून समर्थ म्हणतायत की कष्ट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अहो, साधा स्वयंपाक करताना सुद्धा किती कष्ट पडतात. आता मी माझ्या आजीकडे कोकणात जेव्हा जायची, तिच्याकडे बिचारीकडे चूल होती. आता चुलीवरचा स्वयंपाक करायला किती त्रास आहे, एकदा मला त्याचा अनुभव घेतलाय. फुंकून फुंकून डोळे माझे गेले, पण काही केलं ती विस्तो पेटे ना. आणि त्यावेळेला जेव्हा आपण कष्टाने स्वयंपाक करतो आणि मग तो जेवतो, त्या सुग्रास भोजनाला एक वेगळीच चव येते. समर्थ आपल्याला तेच सांगतायत की भक्ती पूर्णपणे मनापासून करा, आणि मग तुम्हाला जे देव देईल त्याच्यावर तुम्ही संतुष्ट राहा. म्हणून समर्थ सांगतात, भक्ती करायची नाही आणि फळाची अपेक्षा करणे हे योग्य नाही. म्हणून नामदेव म्हणजे महाराज म्हणतात, घेशी तेव्हा देशी देवा असशी उदार. म्हणून माणूस काय करतोय, देवालाही फसवतोय. देवाला सुद्धा खरं म्हणजे असं आहे, सगळ्यात जे उत्तम गोष्टी आपल्या जीवनात आहेत त्या सगळ्या खरं म्हणजे आपण देवाला अर्पण केल्या पाहिजेत. माझ्या मैत्रीचे एक वडील होते नागपूरला. त्या वडिलांची अशी होती की पहिला आंबा आला की ते सायकलनी त्या उत्कृष्ट आंबा मिळावा म्हणून बाजारात जायचे, तो आंबा आणून समर्थांसमोर ठेवायचे. प्रत्येक जी नवीन गोष्ट असेल ती समर्थांना दाखवल्याशिवाय ते कधीही खात नसत. म्हणून तुम्ही जर खरे भक्त आहात की लबाड भक्त आहात हे काय देवाला समजत नाही का हो? तो तर सर्वज्ञ आहे. तुमच्या मनातला भावही त्याला कळतो, आणि तुम्ही त्याला कशा प्रकारे देत आहात हेही त्याला कळतं. म्हणून देव प्रसन्न व्हावा म्हणून कष्ट करा. अभ्यास करायला नको का? आळस टाकून निष्ठेने त्याचे मनःपूर्वक स्मरण करायला हवे. भक्ती इतकी सोपी नाही आहे, ही ती सुळावरची पोळी आहे. आपल्याला काय वाटतं, 1 तास भक्ती केली की बाकी 23 तास कसंही वागून चालेल का? असं नाही आहे. आपण ही समज दिवस रात्र आपण त्याच्या प्रेमामध्येच राहिलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बहुत सुकृताची जोडी तरीच विठ्ठली आवडी. आता आपल्याला खरा देव कोणता हे समजलंय. मग सर्व देवांच्या पसाऱ्यात न अडकता आत्माराम हा जो खरा देव आहे हे ज्याने ओळखलं तो भाग्यवान, तो विवेकी. तो जर ओळखला नाही तर जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये सापडावे लागते. त्याला समर्थाने आत्महत्यारा म्हटलंय. काही लोक भगवंताचे स्वरूप न बघता भगवंताबद्दल वाटेल ते मनाला येईल तसे बोलतात. हे समर्थांना अजिबात मान्य नाही. इहलोक आणि परलोक प्रयत्नवाद विवेक हा आवश्यक आहे. काही कष्ट न करता किंवा भाबडेपणाने देव देतो हे म्हणणे समर्थांना मान्य नाही. काही न करता भक्ताला भगवंत देऊ लागला तर तो लबाडपणा झाला, भ्रष्टाचार झाला हो. म्हणून 7वा ओवीत महत्वाचा मुद्दा समर्थ मांडतायत, आणि ते असं म्हणतायत, मेळविती ती चुके भक्षिती, ते कठीण काळी मरोन जाती, दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले. म्हणजे जितकं मिळवलं त्या मिळवल्याचं सगळं मिळवलं आपण संपून टाकलं तर उद्याची गोष्ट कोण करणार?
म्हणजे अल्पबचत ही किती महत्त्वाची आहे हे 350 वर्षापूर्वी समर्थांनी आपल्याला अल्पबचत योजनेचं महत्त्व पटवलेलं आहे. 1 रुपया बघा आपण कमवल्यावर 4 आणे मागे टाकावे ही आपली पूर्वीची शिकवण होती. ती समर्थ आपल्याला त्याची आठवण करून देत आहेत. म्हणून विवेकाचा वापर, मेहनत, कष्ट, प्रयत्न आणि भविष्याचे नियोजन यावर समर्थांनी भर दिलेला आहे. आता 8वा जो समास आहे त्याचं नाव आंतरदेव निरूपण. बघा आपण अनेकदा असं ऐकतो की मी तिरुपतीला गेलो, पंढरपूरला गेलो, अनेक तास उभं राहिलो, पण देवाचं दर्शन काही नीट झालं नाही. पुजाराने हात धरून पुढे ढकललं, मग वाईट वाटतं. आणि त्याचं समर्थाने या समासात केलेलं आहे. 11वी 12वी ओळीमध्ये समर्थ तेच सांगतायत. धाव धाव धावलो, वन वन हिंडलो आणि मग असं ठरवलं की अरे जिकडे तिकडे धुंड आणि पाणी, ह्याच्याशिवाय काही नाही आहे. पंढरपुरामध्ये अनेक आकाराच्या विठ्ठलाच्या मूर्ती विकायला असतात. त्यापैकी आपण घरी एखादा आणतो. 11व्या 12व्या ओवीत तर मूळ समर्थांनी खिल्लीच उडवली आहे. तो आंतरदेव चुकती, धावा नेऊन तीर्था जाती, प्राणी बापुडे कष्टती, देवास देडता. मग विचारती अंतःकरणी, जेथे तेथे धोंडा पाणी, उगेच वणवण हिंडोनी काय होते. म्हणून समर्थ म्हणतायत उगीच तुम्ही हे करू नका. आपल्यातला जो अंतर्देव आहे तोच खरा देव. म्हणून 11व्या प्रतिमा पूजा आपण ती मूर्ती घरी आणतो. 11व्या दशकातील 2ऱ्या समासामध्ये प्रतिमा पूजा, अवतार पूजा, चंचल अंतरात्मा, निश्चळ परब्रह्म असे 4 देव समर्थांनी सांगितलेत. परमार्थाला सुरुवात करताना प्रतिमा देवाची पूजेने सुरुवात आपण करतो. अहो पण पहिल्या वर्गामध्ये किती दिवस राहणार. कारण पूजा करता करता आपल्याला निश्चळ परब्रह्मापर्यंत पोचायचंय. मग प्रतिमेची पूजा नित्य करावी, पण जाणून असावी की खरा देव माणसाच्या हृदयात आहे. म्हणून 15व्या ओवीत समर्थ म्हणतायत की अंतर्वेदी अंतर जाणे, बाहेर मुद्रा काहीच नेणे, म्हणून विवेकी शहाणे अंतर शोधिती. आणि अशा प्रकारे समर्थ आपल्याला हृदयातल्या अंतर्देवाला, आत्माला त्यांनी अंतर्देव म्हटलंय. आणि अंतर्देवा 15व्या ओळीमध्ये स्पष्ट करतात की मूर्खस्य प्रतिमा पूजा. 16व्या ओळीत समर्थांनी सांगितलंय की विवेकी विण जो भाव, तो भावची असता भाव, मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन. किती दिवस तुम्ही त्या प्रतिमेची पूजा करणार. त्याच्याहून थोडं पुढे चढा असं आपल्याला समर्थ, जो अविनाशी आहे आणि जो 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 आपला निर्गुण निराकार आहे तिथपर्यंत आपल्याला पोचायचे. पिंड ब्रह्मांडातील अंतरात्मा ही चंचलच आहेत. केवळ कर्मकांडात न अडकता जगातील देवाला शोधा. त्यातून प्राप्त होणाऱ्या शाश्वत सुखाचा, समाधानाचा अनुभव घ्यावा. चराचरात तो आहे हा भाव ठेवून आणि त्याची निरपेक्ष भावनेने सेवा करणे ही खरी परमेश्वराची पूजा आहे. एक माझ्या ओळखीचे गृहस्थ आहेत आणि त्यांनी काय केलं, रिटायर झाल्यानंतर आपण या जनता जनार्दनाची सेवा करावी हे त्यांच्या मनात आलं. मग काय करावं. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की त्यांना उत्तम पेन्शन मिळत होती. मग ते तर काय करतात, दररोज त्यांनी काही दवाखान्यांची माहिती करून घेतली. ज्याला ज्याची गरज आहे ते ती पुरवतात समजा. आणि सगळं हे निस्वार्थ आणि निष्काम बरं का. समजा कोणाला एखाद्या रक्ताची गरज आहे, मग त्या रक्ताचा ज्यांचा गट आहे त्याला ते कॉन्टॅक्ट करतात, त्याला ते रक्त मिळवून देतात. समजा कोणाला आता ऑपरेशन करायचं आहे पण पैसा नाही, मग त्याला एखादा दाता मिळवून देतात. कोणाला पण असं असतं पण ऑपरेशन झालं आहे पण त्याच्या जवळ बसायला कोणी नाही आहे, मग अशा वेळेला त्याला आधार कोण देणार. म्हणून मग त्याला आधार देणारा एखादा. ही किती मोठी जनता जनार्दनाची पूजा आहे. अशा प्रकारे आपण ह्या जनता जनार्दनाची त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या ठिकाणी भगवंत आहे हा विचार करून आपण त्याची पूजा करू शकतो. हा जो 9वा जो आहे ना समास, हा खरं म्हणजे प्रत्येकाने वाचावा. कारण काय की हा समास त्याचं नाव आहे निद्रा निरूपण. निद्रेचा समास वाचताना समर्थांचं अवलोकन शक्तीचं, निरीक्षण शक्तीचं खूप कौतुक वाटतं. दासबोधात काही विनोदाची स्थळं आहेत, त्यापैकी हा एक समास आहे. अतिशयोक्ती थोडीशी आपल्याला वाटते पण ती केल्याशिवाय मजाही येत नाही. डॉक्टरकडे एक पेशंट गेला आणि म्हणाला तुम्ही दिलेल्या गोळीनेही मला झोप येत नाही, आता काय करू. डॉक्टर बोले एक काम करा, ज्या ठिकाणी कीर्तनं सुरू आहेत किंवा प्रवचनं सुरू आहेत त्या ठिकाणी जा. त्या माणसाने तसंच केलं. ज्या ठिकाणी प्रवचनं, आणि ती सुद्धा कशी कठीण प्रवचनं बरं का, सोपी नाही, त्या ठिकाणी तो गेला. एका खांबा छानपैकी टेकला, वरती फॅन सुरू होताच आणि गाढ झोपला. जे काम गोळीने झालं नाही ते काम कोणी केलं, त्या प्रवचनाने केलं. हसायचा मुद्दा नाहीये. म्हणजे काय की हमखास येणारी जी निद्रा आहे ती त्यावेळेला येते. ज्या वेळेला तुम्हाला त्याची गोडी नसते तेव्हा तर फारच छान झोप येते.
म्हणून बघा, जेव्हा आपण बसमध्ये गाडीमध्ये अख्खच बस भरली आहे, गाडी भरली आहे, पण ज्या वेळेला रात्र होते तेव्हा बघा लोक आडवे तिडवे कसे का असं आपण झोपतात आणि निद्रा पूर्ण करून घेतात. हे आपण नेहमी बघतोच. याचा अर्थ असा, झोप म्हणजे अज्ञान. झोप ही अष्टधा प्रकृतीचं नित्य प्रलयाचं लहान रूपच आहे. झोप म्हणजे लहानसं मरणच आहे रोजचं. झोप प्रत्येकाला आवश्यक आहे. गाढ झोपेत शरीर, मन, बुद्धी, भावना, विकार, विचारवृत्ती या सर्वांचा लय होतो. सकाळी उठल्यानंतर आपण म्हणतो, वाह काय छान झोप झाली आहे, एकदम फ्रेश वाटतंय. म्हणजे आत्मज्ञानी सदैव जागृत असतो. शरीर आणि मनाला ताजेपणा, स्फूर्ती देण्यासाठी झोप ही अत्यंत आवश्यक आहे. योगशास्त्रामध्ये योग्यासाठी 4 तास, भोग्यासाठी 6 तास, तर योग्यासाठी 8 तास झोप आवश्यक आहे असं लिहिलंय. साधक पुढे पुढे झोपेवर ताबा मिळवतो. गीतेत म्हटलंय की जेव्हा सामान्य माणसं झोपतात तेव्हा संत मुनी जागे असतात. सामान्य जेव्हा जागे असतात तेव्हा संत मुनी तुर्येमध्ये असतात. म्हणून समर्थांनी म्हटलंय, एक विजेली अव्याव्यस्ते, एक दिसती जैसी पेते, दात पसरुनी जैसी भूते, वाईट दिसती. अशा प्रकारे निद्रेच्या समासामध्ये त्या झोपणाऱ्या माणसाचं त्यांनी वर्णन केलं आहे. तुम्ही आपापल्या परीने ते वाचा. ज्ञाता तत्वे सांडून पळाला, तुर्ये पहिलीकडे गेला, आत्मनिवेदन झाला ब्रह्मरूप. आपले जे माननीय मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, त्यांचं एकदा मी वाचून काढलं. त्यांनी ते महान योगीच आहेत, साधे नाहीच आहेत हो. आणि त्यांनी आपल्या निद्रेवर सुद्धा आणि काय केलं आहे तर त्यांनी कंट्रोल केलं आहे. त्यांनी आता लिहिलं, आता मी फक्त 2 तास घेतो, पण माझी इच्छा अशी आहे हा 2 तास तरी मी कशाला वाया घालवावे, म्हणून न झोपता मी राहू शकतो का, असा प्रतिप्रयोग करणार आहेत. बघू काय होते पुढे ते. आणि अशा प्रकारे समर्थांचा एक मजेशीर अभंग आहे, तो तुम्हाला मी वाचून दाखवते. प्रपंच पडदा पडली झापड, राम दिसेना डोळा रे, दिवसा निजू रात्री निजू, निजी निज व्यर्थ चिरे, दिवसा झोपी रात्री झोपी, झोपेनं निजला टोला रे, रामदास म्हणे व्यर्थ जी गेले, सार्थक नाही केले रे. अशा प्रकारे हा निद्रा निरूपण जो समास आहे हा समासाने संपवला आहे. आणि शेवटचा हा समास, ह्याचं नाव आहे श्रोता अवलक्षण निरूपण. समर्थांच्या वेळी आपली मुद्रण कला सगू नसल्याने ग्रंथ छापले जात नव्हते. साक्षरतेचे प्रमाणही फार कमी होते आणि त्यामुळे श्रवण असे महत्त्वाचे साधन त्याकाळी उपलब्ध होते. मंदिरामध्ये प्रवचनकार महिने प्रवचन करत असत. या समासात देखील समर्थांनी विनोदी लिखाण केलेलं आहे. वेळ जात नाही म्हणून, घरात काही काम नाही म्हणून काही टवाळखोर लोक येऊन श्रवणाला बसतात. तर काही श्रवणाला येतात पण चहाटळपणे सगळं लक्ष बायकांकडेच असतं. तर काही जे येतात ते देवदेवळात आणि लक्ष खेटरात, त्याप्रमाणे चांगल्या चपला चोरण्यासाठीच येतात. इथे मला आठवण भौमानंदांची येते. रामकृष्ण मठाचे भौमानंद महाराज पहिले अध्यक्ष, आणि त्यांनी एक संस्कार वर्ग सुरू केला. तेव्हा त्यांना मी विचारलं, तुम्हाला हा संस्कार वर्ग सुरू करायची इच्छा का झाली? तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या लक्षात असं येतं की जेव्हा प्रवचन ऐकायला लोक येतात तेव्हा त्यांनी घातलेल्या चपला चोरीला जातात. मग मी लक्ष ठेवलं आणि मग लक्षात आलं की काही मुलं फक्त त्या चपला चोरालाच येतात. त्यांनी त्या मुलांना विचारलं आणि कारण विचारल्यावर लक्षात आलं, वडील दारुडे आहेत, आई किती एकटी कमवणार, हातात पैसा नाही आहे, म्हणून त्यांचं ते पैसा कमवण्याचं साधन होतं. आणि त्या मुलांना त्यांनी एकत्र केलं आणि त्यांना सर्व प्रकारचं उत्तम संस्कार, उत्तम शिक्षण दिलं. म्हणजे संतांचं काम हे अशा प्रकारचं असतं. त्याप्रमाणे हे जे काही लोक असतात त्या चपला चोरून येतात. काही उशिरा येतात. बरं, उशिरा येतात तर मागे बसत नाहीत. काही बघा, आपण त्या पहिल्या समासामध्ये वाचलेच आहेत की काही ज्या सभा असतात त्या सभांचे काही नियम असतात. तुम्ही जर उशिरा आला तर समोर कसे बसता, मागे बसावं. बरं, येतात तर येतात, पोटभर जेवून येतात आणि पोटभर जेवून आल्याने त्यांना ढेकरा येतात, नाही तर मग खालून वारा सरकतो. बरं, परत ती झोप काही आवरत नाही आणि अशा प्रकारे ते काय करतात, बसतात आणि घोराला पण लागतात. श्रवणाला येतानाही काही नियम असतात, ते कधी पाळतच नाही. असं असतं की देहधर्म सर्व आवरून आणि मग यायचं असतं, खूप जेवून यायचं नसतं. उशिरा आलेल्यानी मागे बसायचं असतं. काही लोकांना इतरांचं खूप श्रवण केलं असल्यामुळे मनात सगळं त्यांच्याकडे तुलनाच सुरू होते. हा काय बोलतो याच्याकडे लक्षच नाही आहे. आणि त्यामुळे त्या शेजाऱ्याला सांगतात की अहो हा चुकीचं बोलतोय, हे असं नाहीच आहे. म्हणजे किंवा घरी भांडण झालं आणि श्रवणाला जर येऊन बसला तर त्याला फक्त घरातलं भांडणच आठवतं. म्हणून
श्रवणाला येणाऱ्या आधी शांत चित्ताने येऊन श्रवण केलं तर त्याचा काही उपयोग होईल. माझ्यात काहीतरी बदल व्हावा या उदात्त विचाराने श्रवण झालं पाहिजे. वक्त्याने देखील श्रोत्यामधील चांगला भाव जोपासला पाहिजे. हे हे दोघांचं काम आहे. साधकाने श्रवण साधना संपल्यावर काही काळ एकांतात बसून चिंतन, भगवंताचे स्मरण करावं. आपण प्रवचनात नेमके काय ऐकले आणि सारे आपल्याला काय आचरणात आणता येईल याचा आपण एकांतामध्ये अभ्यास करावा. गाय ज्याप्रमाणे रवंथ करते त्याप्रमाणे श्रोत्याने रवंथ केलं पाहिजे. म्हणजे श्रवणाचं मनन करून आत्मसात पाहिजे. जो माणूस आपल्या यत्नाद्वारे अशी माणसे तयार करतो त्याला श्री समर्थ ही पदवी समर्थ देतात. माणूस घडविणे हे धार्मिक कार्यकर्त्यांच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. त्यांनी किती बारीक सारीक बघा दिले आहेत. ज्या ठिकाणी कार्यक्रम होतात त्या ठिकाणी डास असता कामा नयेत. पूर्वीच्या काळी समर्थांच्या वेळी आणि जी जमीन असायची ती सारवलेली असायची. ती नीट व्यवस्थित सारवलेली पाहिजे. श्रोत्यांच्या बैठकीची सोय उत्तम झाली पाहिजे. तिथे साप विंचू येता कामा नयेत. देहबुद्धी जागी होता कामा नये. अशा प्रकारच्या बारीक बारीक सूचना द्यायला समर्थ विसरत नाहीत. म्हणून श्रवणाला येताना इतरांना त्रासदायक ठरेल असे काहीही घेऊन येणाऱ्या श्रोत्यांना सभागृहामध्ये प्रवेश देऊ नये असा सुंदर उपदेश करून समर्थांनी हा 18वा दशक इथे संपवलाय. जय जय रघुवीर समर्थ.